अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेमुळे असंख्य भक्तांचे जीवन बदलले आहे। अशाच एका भक्ताचा हा सत्य अनुभव आहे। संजय नावाचा एक तरुण मुंबईत नोकरी करत होता। आयुष्य व्यवस्थित चालू असतानाच अचानक त्याच्या आयुष्यात संकटांचे ढग दाटून आले। नोकरी गेली, घरात आजारपण आले आणि मानसिक तणाव वाढू लागला। प्रत्येक प्रयत्न निष्फळ जात होता। एका रात्री तो पूर्णतः निराश होऊन रडत बसला। त्याच वेळी टीव्हीवर श्री स्वामी समर्थ महाराज यांचा कार्यक्रम लागला। त्या आवाजात एकच वाक्य ऐकू आलं, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." त्या क्षणी संजयच्या अंगावर रोमांच उभे राहिले। त्याला वाटले जणू कोणी त्याच्या जवळच उभं राहून आश्वासन देत आहे। दुसऱ्या दिवशी तो पहाटे उठून जवळच्या स्वामी समर्थ मंदिरात गेला। मंदिरात पोहोचताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। त्याने मनापासून स्वामींना नमस्कार करून प्रार्थना केली, "माझ्यावर कृपा करा महाराज, माझ्या घरातील संकट दूर करा." त्या दिवसानंतर त्याने दररोज जय जय श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप सुरू केला। काही दिवसांतच घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवू लागली। आईचा आजार बरा होऊ लागला आणि अचानक एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीने त्याला नोकरीची संधी दिली। ती नोकरी त्याच्या आधीच्या नोकरीपेक्षा अधिक चांगली आणि स्थिर होती। एक दिवस त्याने स्वामींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला। दर्शनाच्या वेळी मंदिरात तीव्र सुगंध पसरला आणि घंटांचा नाद होऊ लागला। पुजाऱ्याने सांगितले की त्या क्षणी महाराजांची कृपा विशेष स्वरूपात प्रकट होते। संजयला वाटले जणू स्वामी स्वतः त्याच्याकडे हसून पाहत आहेत। त्याच्या मनात एकाच विचार आला, हे सगळं माझ्या स्वामींच्या कृपेनेच घडलं। त्या दिवसानंतर संजयने स्वामींवर अढळ श्रद्धा ठेवली। तो दर आठवड्याला स्वामींच्या नामस्मरणात वेळ घालवतो आणि संकटात सापडलेल्या इतर लोकांना देखील स्वामींचे नाम जप करायला सांगतो। आज तो सांगतो, स्वामी समर्थ महाराज हे केवळ संत नाहीत, ते साक्षात परब्रह्म आहेत। जो मनापासून हाक मारतो त्याला ते नक्कीच उत्तर देतात। हा अनुभव सांगतो की श्रद्धा आणि विश्वासाने घेतलेले स्वामी समर्थ महाराजांचे नाम हे प्रत्येक भक्ताचे रक्षण करते, त्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते आणि आयुष्याला नवीन दिशा देते। जय जय श्री स्वामी समर्थ।